खरं समीकरण हे जातीवादाचंच या ठिकाणी टिकलेलं आहे आणि असंही म्हणता येईल की मुस्लिम समाज हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी गेला। मला वाटतंय मोदींची झालेली सभा एक टर्निंग पॉईंट ठरली, कारण त्या सभेनंतर जो अल्पसंख्याक समाज आहे तो मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीकडे गेला। ते 34 उमेदवार जरी असले तरी लोकांनी ज्यांना निवडून आणायचे त्यालाच मतदान केलं। लोकसभेचं राज्यातील 5ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे। कुठं मतदानाची टक्केवारी वाढली आहे तर कुठं घटली आहे। परभणी लोकसभेतही यंदा 1% मतदान घटलंय। मग या घटलेलं मतदान असो किंवा झालेलं मतदान असो, यामध्ये कोणाचं पारडं जड आहे, कोणाचं पारडं कमी आहे, कोण गेन करणार, कोण मायनस होणार, हे जाणून घ्यायचे परभणीतील हे तीनही दिग्गज पत्रकार आपल्यासोबत आहेत। सर, काय वाटते परभणी लोकसभेची परिस्थिती एकूण आपण बघितली तर इथले निवडणुकीतील मुद्दे असतील, कोणाचं पारडं जड वाटतं इथं? परभणी लोकसभेची निवडणूक ही मुळात असं म्हणता येईल की मराठा वर्सेस ओबीसी अशीच झाली, कारण या ठिकाणी बाहेरून आलेले उमेदवार महादेव जानकर होते आणि जे गेल्या 4 टर्मपासून विशेषतः 2 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार अशी या मतदारसंघाची सगळी माहिती असलेले म्हणजे जाणकार व्यक्तिमत्व होतं बंडू जाधव। तर ह्या दोघांमध्ये जी लढत झाली ही शेवटच्या टप्प्यात काट्याची झाली। सुरुवातीला बाहेरचे आहेत असा मुद्दा करण्याचा प्रयत्न केला जानकरांबाबत, परंतु तो मुद्दा काही शेवटच्या टप्प्यापर्यंत राहिलेला नाही। खरं समीकरण हे जातीवादाचंच या ठिकाणी टिकलेलं आहे आणि असंही म्हणता येईल की मुस्लिम समाज हा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी गेला। ज्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी आहे आणि त्यामध्येही टक्केवारी फार घटलेली नाही, 0.% वरच ते मतदान कमी झालेलं आहे, परंतु असं निश्चितच आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये दोघांमध्ये चुरस वाढलेली आहे। मग दोघांमध्ये चुरस वाढली असं म्हणतात, तुमच्या अंदाजामध्ये तुमच्या जे काही तुम्ही अभ्यास केलेला या पूर्ण निवडणुकीचा, त्याच्यामध्ये कसं काय वाटतं की ओबीसी मराठा हा वाद इथं झाला, त्याच्यानंतर मग मुस्लिम असेल, इतर घटक असतील, हे सगळे घटक कुठं गेले असं वाटतं तुम्हाला? एकंदरीत आत्ताच प्रवीणने सांगितल्याप्रमाणे इथे जरी ओबीसी आणि मराठा अशा अट्टहासाने आणि अशा चुरशीनं मतदान करून घेतलं असलं तरी मला वाटतंय मोदींची झालेली सभा एक टर्निंग पॉईंट ठरली, कारण त्या सभेनंतर जो अल्पसंख्याक समाज आहे तो मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीकडे गेला असं चित्र दिसत होतं। त्याचबरोबर आपण तालुकानिहाय जर आपण मतदारसंघ पाहिलं तर गंगाखेड आणि जिंतूरमध्ये ते साधारणपणे महायुतीला त्या ठिकाणी चांगलं मताधिक्य मिळेल असं दिसतंय। तर परभणी, पाथरी, घनसावंगी आणि परतूर या ठिकाणी मात्र महाविकास आघाडी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मताधिक्य घेईल असं एकंदरीत चित्र दिसत होतं। एकंदरीत सर्व चित्र पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 2019 प्रमाणेच ही लढत ही अटीतटीची झालेली आहे आणि थोड्या काहीतरी चुरासप्रमाणे की महाविकास आघाडीचा उमेदवार थोडा आता तरी पुढे दिसतोय। महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे दिसतात असं वाटतं। एकूण 34 उमेदवार होते, त्याच्यामध्ये हवामान तज्ज्ञ पंजाब डकही होते, मराठा समाजाचे काही उमेदवार होते। ह्या सगळ्या चित्रामध्ये वाटते का जे नायकवाडे सर म्हणले की इथं महाविकास आघाडी पुढे जाईल? नक्कीच जाईल। त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने सुरुवातीपासूनच ही निवडणूक रंजक पद्धतीने परभणी ही जी मतदारसंघ आहे तो रंजक पद्धतीने पुढे येत गेलेला आहे आणि जानकरांचे तिकीट फायनल झाल्यापासूनची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती शेवटपर्यंत टिकून राहिली आणि जानकर हे उमेदवार असू शकतात महायुतीचे हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांना ती लढत उभी करता आली। परभणी त्यांच्या संघ मतदारसंघ नवीन जरी असला, त्यांची तयारी जरी कमी असली तरी त्यांनी ती लढत दिली, त्या पद्धतीने दिली। पण हे जे स्थानिक उमेदवारांचा फायदा आहे, बंडू जाधव हे 2 वेळचे आमदार आहेत, खासदार निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे, त्यांची स्वतंत्र यंत्रणा आहे स्वतःची, ही यंत्रणा त्यांना ती शेवटपर्यंत कामी आली आणि यातूनच त्यांना जे पाठबळ मिळालं ते पाठबळ चांगलं मिळालं आणि शेवटच्या टप्प्यात जे यांनी जे सांगितलं की जे मतदार एकीकडे गेले मोदीच्या, तो फॅक्टर त्याला प्लस पॉईंट ठरला आणि यातून मग काही का असं ना पण त्याचा फायदा नक्कीच बंडू जाधव झाला। तर एक बघितलं आपण तर इथं महायुतीची सुद्धा मोठी ताकद होती, आमदार होते, त्यांचे 3 आमदार आहेत इथं या पूर्ण मतदारसंघामध्ये, माजी आमदार आहेत, मोठी ताकद इथं होती। मग असं असताना सुद्धा महाविकास आघाडी कसं प्लस होते असं वाटतं? नाही, इथं जे मतांचं ध्रुवीकरण आहे हे पंकज अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे। 6 विधानसभा मतदारसंघामध्ये समसमान ताकद आहे, 3 महायुतीचे आहेत, 3 महाविकास आघाडीचे आहेत।
परंतु ज्या पद्धतीनं महायुतीनं नंतर विशेषतः राज्य पातळीवरच्या नेत्यांनी इथल्या लोकांना ज्या पद्धतीनं तयारी करायला लावली की त्यांना भविष्यातील काही धोके लक्षात आणून दिले गेले, परंतु असं जरी झालं असेल तरी मतांचं ध्रुवीकरण आणि आपण ज्या पद्धतीनं म्हणतोय की निवडणूक रिंगणामध्ये जे इतर उमेदवार होते यांच्याकडून कसं मतांचं विभाजन होतंय यावर निश्चितच या दोघांची लढत रंगतदार ठरणार आहे असं वाटतं. 34 उमेदवार होते आपल्याकडे एकूण. मग आता त्याच्यामध्ये पंजाब डक असतील, समीर दुधगावकर असतील, जावळे असतील, ह्या सर्वांचं मतदान सुद्धा इथं एक मोठं असणार आहे असं वाटतंय. मग अशा पद्धतीमध्ये महाविकास आघाडी कशी पुढे जाईल असं वाटतं? नाही, एकंदरीत ही जी निवडणूक पाहिली ना, ही जनतेनेच हाती घेतली होती आणि जनतेला कोणाला निवडून आणायचं हे जनतेने ठरवलं होतं. त्यामुळे जरी आपण म्हणता तसं इथे 34 उमेदवार जरी असले तरी लोकांनी ज्यांना निवडून आणायचं त्यालाच मतदान केलेलं वाटतंय तसं. कारण सगळ्यात महत्त्वाचं 34 उमेदवार जरी असले तरी त्यांची ताकद जी आहे ती फार नगण्य होती. याच्यातही चांगला एखादा उमेदवार समजा राहिला असता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते राजेश विटेकरांचं नाव समोर येऊ लागलं. हा राजेश विटेकर समजा ते उमेदवार राहिले असते तर मग आणखीन त्याची रंजकता वाढली असती. ते म्हणता आलं असतात की 34 नाही 35 जरी उमेदवार झाले असते तरी मग कोण येईल हे आता आपल्याला निश्चितपणे सांगता आलं नसतं. ते पण ते यावेळेस दिसलं नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये त्याचा रंजकता वाढली पण शेवटी व्हायचं तेच झालं. यंत्रणा कोणती कामी येते हे नंतर कळतंय आपल्या रिझल्ट आल्यानंतर. एकूणच बघायला गेलं तर परभणीतील या तीनही पत्रकारांच्या मते की इथं अटीतटीची निवडणूक जी आहे ती झालेली आहे आणि एखाद्या वेळेला या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत संजय जाधव हे इथून निवडून येऊ शकतात. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.